अरे मंगेश शेठ आले. ठीक आहे मंगेश शेठ लगेच स्पेशल चहा. मंगे ए मंगे कुठं हरवलाय? अरे इथं लगा नको ते डाउनलोडिंग होऊन बसले. काय करावं काय कळ नाही. तुमचं काय चहा घ्या. मंगे तुला चहा पाहिजे का नको ते सांगा दे. तू काय येणार का रे? लोक इथं कशाला येतात? द्यायचा त्याला. हा अरे नाही म्हणते तर राहू दे की. तुला लय पुळ काय रे त्याचा? अरे लेकराला टेन्शन आले. वाईस टेन्शन कमी होईल. पिऊ दे की चहा. दे चहानी पित्त होतो. नो नो काय नो. यस दे रे. अरे गप्पा. अरे त्याला तरी इचरा की लागा चहा पाहिजे का नको. ए मंगे लगा तुम्हाला उधार चहा द्या ते द्या. वरनं तुमची ही नाटकं होय. पाहिजे का नको सांग. अरे इथं विचार करून माझं डोकं फुटायची वेळ आली. अरे अरे पण झालंय काय? हा अरे मला नुसतं सांग. डायरेक्ट बातमी करतो व्हायरल करून टाकतो. तू फक्त मला सांग मॅटर काय? अरे मी जखम बघितली. ह्यो कसला मॅटर आहे? आणि मॅटर झाल्यावर जखम होती. जखम झाल्यावर कधी मॅटर झालेला ऐकलं का येड्या मॅटरच्या? मी गोपाळच्या मानावर जखम बघितली. गोपाळच्या मानावर मजा नाही पण त्यात काय एवढी मजा नाही. काय तू खरंच गोपाळच्या मानावर जखम बघितली होय? होय तर. अरे मग तू काय करणार आता? जामकरला सांगणार होय? हे असं कसं सांगणार आहे? लगा गोपाळ आपला दोस्त आहे की. होय की. आता जामकरला कळलं तर ती उगाच अडकवल गोपाळला. अरे नाही सांगितलं तर मी अडकल. पण कोण कशाला कुठं काय अडकणार आहे मला सांगा की राव. पत्रकार आहे ना मी. हे सुंदर काय नाही त्या जामकरनी गोह्याला सांगितलं होतं की गावात कुणाच्या मानावर जखम आहे ती मला सांग म्हणून. आणि मंग्यानं आता नेमकं गोपाळच्या मानावर जखम बघितली. अच्छा आणि ती आता जामकरला सांगायचंय. पण ह्याच्यात कुठं बातमी आहे? हा अरे लाज वाटते का तुला? इथं मला गोपाळचं टेन्शन आलं आणि तुला बातमीच पडलंय वय. ऐका मी काय म्हणतो. मंग्यानं आपल्याला काही सांगितलं नाही आणि आपण मंग्याचं काही ऐकलं नाही. कुणाला काही सांगायची गरज नाही. म्हणजे आपला गोपाळ याच्यात अडकाय नको. काय ठरलं तर मग आपण गोपाळच्या मानावरच्या जखमेबद्दल जामकरला सांगायचंच नाही. जीव गेला तरी ठीक आहे. लावा ताकद. चल 500 रुपये. साहेब आत येऊ. साहेब सगळीकडे शोधलं पण हातानं मानेवर जखम झाली असा एक पण माणूस सापडला नाही. अरे वा. तुमच्या या अपयशाबद्दल तुमचं त्रिवार अभिनंदन. तू कुठे बोलतोयस? इकडे. तुझं ऍडव्हान्स मध्ये करू अभिनंदन की काय आहे सांगण्यासारखं दखलपात्र? साहेब मी दोघं जणांना पकडून आणलं होतं ना. त्यातल्या एकाला तर तुम्हीच सोडलं आणि दुसऱ्याला त्याच्या बायकोने तांब्या फेकून मारलेला ना मानेवरती दारू पितो म्हणून. साहेब गुन्हेगार काल आपल्या हाताला लागता निसटला. अहो यावाना तो गावाच्या बाहेर कधीच गेला असेल. हा साहेब माझं पण अंतर्मन आतला आवाज असं सांगतो की तो गुन्हेगार ना आतापर्यंत गाव सोडून पळून गेला असेल. लांब पळून गेला. आतला आवाज ऐकायचा पगार मिळतो का आपल्याला? रॅशनल मागा जरा विचार करा. बघा त्याच्या मानेवर जखम झालेली आहे. तोच गुन्हेगार आहे. त्याला शोधा. तो कुठं गावाच्या बाहेर गेलेला नाहीये. शोधा त्याला. गंमत. तुम्ही जा. अशी उगाच गंमत करत असतो मी कधी कधी. तो जामकर या प्रकरणाच्या पाठीमागे आता हात धुवून लागणार. म्हणजे त्याला माझ्यापर्यंत पोचायला वेळ नाही लागणार. ह्या मानेवरच्या जखमेचं काहीतरी केलं पाहिजे. सहजासहजी ती अशी लपवता येणार नाही. मला काहीतरी केलं पाहिजे. मला ना काहीतरी गडबड वाटते. कसली गडबड? काल रात्री तुम्ही खोलीत नव्हतात म्हणून मी तुम्हाला बघायला बाहेर गेले
मला वाटलं तुम्ही वाड्याच्या मागच्या बाजूला असाल. तिकडं गेले तर काय काय झालं? तिकडं आप्पा कुदळ हातात घेऊन काहीतरी करत होते. आप्पा तिकडे काय करत होते? तेच तर कळलं नाही ना मला. त्या माधुरीची डेड बॉडी तिथे पुरलीये याचा त्या म्हाताऱ्याला संशय आलाय की काय? खरंच मला एखादं हांड इथं सापडलं ना माझं टेन्शनच निघून जाईल. काय तर खणूनच बघतो थांबा. ही काय करतोय इथं? ये. ए, तू काय माझ्यावर पाठ ठेवून होतीस काय? इथं काय करतेस तो? आधी तुम्ही सांगा मला, तुम्ही काय करत होता इथं? बाई, म्हणजे जे ती लाली जे बोलली ते खरं होतं तर? मला कळलं पाहिजे काय चाललंय हो तुमच्या दोघांचं इथं. मी बी हेच विचारायला आले होते, पण हे सांगतायत कुठं? फुलाताय, अगं 2-4 दिवस झाले रोज रातच्याला हिथं यांचं काहीतरी लपून छपून चाललेलं असतंय. अहो, काय हरवलंय का तुमचं? तुम्ही दोघे आता कडेकडे नाच जाता की नाही? गुमान जाऊन झोपायचं, मध्ये मध्ये नाक खोपसायचं नाही, समजलं का? चला निघा निघा, नाहीतर मी आत जाईन आणि दरवाजाची कडी लावून घेईन आतनं. मग बस तुम्ही बाहेर बोंबलेत. नाही नका आम्ही जातो. निघा, चले जा. रंजे, अगं चल रंजित, चल ना. निघ. मला कळलं पाहिजे इथं काय चाललंय. जित्या, गोपाळ आपला दोस्त आहे. त्याच्या मानावरच्या जखमेबद्दल त्या इन्स्पेक्टर जामकरला काहीच सांगायचं नाही. अजिबात नाही. अरे मी तर म्हणतो त्याचा विशेष काढायची गरज नाही. इन्स्पेक्टर जामकर पुढं. नाहीतर तो इन्स्पेक्टर जामकर आपल्या देव माणसाला उगाच त्रास देईल. मला फक्त भीती काय माहितीये का? दारूच्या नशेत आपल्या तोंडातून काय जाय नको इन्स्पेक्टर जामकर पुढं. अरे मी तर दारू प्यालो तर इन्स्पेक्टर जामकर समोर काहीच बोलत नाही. अरे वा, चांगला कार्यक्रम चाललाय वाटतं. मी आलेलं आवडलेलं दिसत नाही तुम्हाला. असं कसं? अहो तुमची वाटच बघत होतो मी. आता त्याला म्हणलं की अरे जामकर साहेब कुठे दिसत नाही. तर अहो तुम्ही आले का नाही, लय मजा येते बघा. कसं देवानं तुम्हाला पाठवलं. तुम्ही समोर नसली तरी मला तुम्ही दिसता आणि असं वाटतं तुम्ही पाहिजे इथं पाहिजे. मला जामकर साहेब पाहिजेत, मला जामकर साहेब पाहिजेत. मी विचार केला तुम्ही आता माझ्या समोर बघा कसं असतंय. पुढच्या जन्मीचे अव्वल दर्जाचे पोपट शोभता तुम्ही. नाही असंच बोलय हो. सेम. दोघांना बघितलं की असं वाटतं किती चांगली माणसं भेटलीत आपल्याला. काळजाला फार बरं वाटतं की इतक्या जीवाभावाची मित्र आपल्याला भेटले. नंतर एक पोरगी आली एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.